नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण 16 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपली ही सिरीज कंटिन्यू सुरू असते, ज्यामध्ये सोमवारचं लेक्चर खूप महत्त्वाचं असतं, कारण यामध्ये शनिवार आणि रविवार दोन्ही दिवसाच्या चालू घडामोडी आपण कव्हर करत असतो. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे आहे तर ते या सेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. आणि ही सिरीज बघत असाल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण महाशिवरात्रीचं डिस्काउंट ठेवलं होतं, त्याचा आज शेवटचा दिवस आहे. म्हणजे 2 दिवसासाठी डिस्काउंट ठेवलेलं आहे. तर आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला महाशिवरात्रीचं डिस्काउंट स्पेशल ऑफर मिळणार आहे. कोणताही कोर्सेस घेतला तर त्या कोर्सेसची फिक्स किंमत आपली ही असते. म्हणजे उगाच प्राइस वाढवून नंतर 50%, 60%, 70% असं डिस्काउंट नाही, फिक्स प्राइस आहे. त्याच्यावर 20% डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. उद्या हीच तुम्हाला प्राइस जी आहे ती ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. महाशिव नावाचं कुपन जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. अगदी 99 रुपयाच्या नोट्सवर सुद्धा तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. महाशिव नावाचं कुपन आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर आजपासून दोन्ही बॅचेस सुरू होत आहे, कंबाईन पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी. पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये कुमार भास्कर वर्मन सेतूचं उद्घाटन केलं. तो कोणत्या नदीवर बांधला आहे? तर कुमार भास्कर वर्मन आपण जर बघितलं तर हा जो ब्रिज आहे, हा जो सेतू आहे, हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे. 14 फेब्रुवारी 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडणारा ब्रह्मपुत्रा नदीवर नव्याने बांधण्यात आलेला कुमार भास्कर वर्मन सेतूचं जे आहे तर ते पंतप्रधानांनी उद्घाटन केलेलं आहे. 3030 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलामुळे 2 तासाचा प्रवास फक्त 15 मिनिटांवर आलेला आहे. यामुळं आपण जर बघितलं तर या भागात कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतातील पहिला म्युझिकल रोडचं उद्घाटन कोणत्या शहरात झालं? तर तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल, जय हो नावाचं गाणं जे आहे तर ते वाजतं या म्युझिकल रोडवर. मुंबईमध्ये या म्युझिकल रोडचं उद्घाटन झालेलं आहे. या म्युझिकल रोडवर जर आपण बघितलं तर म्युझिकनुसार अशा लाईन्स बनवण्यात आलेल्या आहे प्रत्येक अक्षरासाठी, आणि त्याच्यावरून गाडी 60 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली की मग तिथं जय हो ही थीम जी आहे ती वाजते. कुणी कुणी बघितलंय कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करायचे. भारतातील पहिला म्युझिकल रोड मुंबईमध्ये तयार करण्यात आलेला आहे. प्रियदर्शनी पार्क आणि अमरसन्स गार्डन या दरम्यान जो काही मुंबई कोस्टल रोड आहे, ज्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, तर त्याच्या 500 मीटर पट्ट्यावर हा आपल्याला म्युझिक रोड बघायला मिळतो. जेव्हा वाहने या खास रबर स्ट्रिप्सवरून 60 ते 80 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात, तेव्हा आपण जर बघितलं तर ऑस्कर विजेते गाणं जे आहे जय हो ते आपल्याला ऐकायला येतं. आता भारतातील पहिल्या गोष्टी आपण इथं बघून घेऊया. भारतातील पहिल्या क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली प्रकल्पाची पायाभरणी कुठे करण्यात आली? अमरावती, आंध्र प्रदेश. ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य केरळ. कोणतं बंदर भारतातील पहिलं असं बंदर बनलेलं आहे जे प्रगत ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली तैनात करतं? आपण जर बघितलं तर चिदंबरनार बंदर, तमिळनाडू. भारतातील कोणता जिल्हा 100% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरला? अलवर, राजस्थान. भारतातील कोणतं राज्य रोलिंग बजेट स्वीकारणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे? तर मध्य प्रदेश. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाणार आहे? गोरखपूर, उत्तर प्रदेश. भारतातील पहिल्या वन्यजीव संरक्षित महामार्गाचं नाव काय आहे? राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात तयार केलं जाते? पटना, बिहार. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग गाव कुठं आहे? अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये. पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवणारी पहिली बँक कोणती? ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल कुठे तयार करण्यात आलेली आहे? लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिताला लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. आणि भारतातील 24/7 ऑनलाईन कोर्ट कोणते आहे? तर ते आहे कोल्लम, केरळचं. पुढील प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणत्या देशाकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 3.25 लाख कोटी रुपयांच्या कराराला मान्यता दिली? तर राफेल विमान आपण कोणाकडून खरेदी करणार आहोत? फ्रान्सकडून. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी 3.25 लाख कोटी रुपयांच्या कराराला मान्यता दिली आहे. या कराराअंतर्गत मेक इन इंडिया अंतर्गत भारतात 96 अधिक विमानांची निर्मिती केली जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, 2026 चा प्रतिष्ठित चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान केला जाईल? तर चांग क्रॅन्डल मानवतावादी पुरस्कार डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद या दोघांना प्रदान केला जाणार आहे. मोतीबिंदूमुळे जे काही अंधत्व आणि दृष्टी कमी होते तर त्याविरोधात लढा देण्याचं किंवा त्या क्षेत्रात योगदान देण्याचं काम पुदुचेरीमधील या 2 वरिष्ठ नेत्रतज्ञांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांना चांग क्रॅन्डल
मानवतावादी पुरस्कार 2026 साठी त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार एप्रिल 2026 मध्ये वॉशिंग्टन DC इथे होणाऱ्या अमेरिकन सोसायटी ऑफ कॅटरॅक्ट अँड रेफ्रॅक्टिव्ह सर्जरी फाउंडेशनच्या अधिवेशनात प्रदान केला जाणार आहे. बक्षिसाची रक्कम आहे $1,00,000 म्हणजे जवळपास आपल्याकडचे 90 लाख रुपये. पुढे जाऊया, पुरस्काराने सन्मान बघून घेऊया. जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला मिळाला? रुबल नागी. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला मिळाला? शुभांशु शुक्ला. विली रिसर्च हिरोज पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर चंद्रकांत लहारिया. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला मिळाला? सीता अशोक शेळके यांना. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार. हिंदी भाषेतील 2025 प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुशील शुक्ला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशिवारा. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लाशेल. बुकर पुरस्कार 2025 डेव्हिड सॅलॉय असं त्यांचं नाव आहे. फ्लेश कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेट. आणि चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 सुप्रिया साहू यांना. पुढे जाऊया, 5वा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने कोणत्या सेवेतील अधिकाऱ्यांना माजी सैनिक दर्जा दिला आहे? तर मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस. तर याचे जे काही कर्मचारी तर ते रिटायर झाल्यानंतर त्यांना असा कोणता दर्जा नव्हता की माजी सैनिक म्हणून असा दर्जा नव्हता. आपण जर बघितलं तर माजी सैनिक दर्जा का महत्वाचा असतो? तुम्ही बघितलं असाल MPSCच्या किंवा वेगवेगळ्या एक्झाम असेल तर त्यामध्ये माजी सैनिक जे असतात त्यांना आरक्षण असतं. तुम्ही रिटायर होता त्यामुळे तुम्हाला रिटायर म्हणून ओळखलं जातं. कोणताही शिक्षक घ्या किंवा काही घ्या, गव्हर्नमेंट सर्वंट घ्या, पोलीस घ्या, रिटायर म्हणून ओळखलं जातं. फक्त सैनिकांना काय म्हणून ओळखलं जातं? माजी सैनिक. आणि आता मिलिटरीशी संबंधित जर आपण बघितलं तर नर्सिंग सर्व्हिसेस जे आहे तर त्याचे जे काही कर्मचारी पदाधिकारी त्यांना सुद्धा माजी सैनिक म्हणून ओळखलं जाणार आहे. यामुळे काय होणार आहे तर त्यांना इतर एक्झाम जे आहे ते देता येणार आहे. तर तीच इन्फॉर्मेशन जर आपण बघितली तर इथं देण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयात ईशान्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ईशान्येकडील प्रदेशासाठी सल्लागार म्हणून जर आपण बघितलं तर अजित लाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवृत्त IPS अधिकारी आणि IB चे इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक आहे अजित लाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ईशान्य सल्लागार म्हणून. त्यांनी LK मिश्रा यांची जागा घेतली आहे. मित्रांनो, या सध्या सुरू असलेले बॅच, धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, हे सगळ्यांवर आपण जर बघितलं तर डिस्काउंट सुरू आहे. आज 20% कुपन यूज करायचं आहे. महाशक्ती कुपन यूज करा. महाशक्ती नाही, महाशिव कुपन यूज करायचं आहे. महाशिव कुपन यूज करायचं आहे. तुम्हाला 20% डिस्काउंट मिळून जाणार आहे. त्याचबरोबर आपला टेलिग्राम इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील क्वेश्चन, 2026च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या सूर्य आणि विश्वाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी NLST आणि NLOT या दोन महाकाय दुर्बिणी कुठे बसवल्या जाणार आहे? तर या दोन महाकाय दुर्बिणी ज्या आहे NLST आणि NLOT तर या लडाखमध्ये बसवल्या जाणार आहे. आता NLST जर आपण बघितलं तर 2 मीटर लांबीची दुर्बिणी, 2 मीटर, आणि NLOT जर आपण बघितलं तर 13.7 मीटर लांबीची दुर्बीण आहे. NLOT किती आहे? 13.7 मीटर लांबीची दुर्बीण आहे. तर या दोन दुर्बिणी ज्या आहेत त्या लडाखमध्ये स्थापित केल्या जाणार आहे. मग NLST 2 मीटर लांबीची दुर्बीण लडाखमधील पेंगॉंग तलावाजवळ मेरठ या ठिकाणी स्थापित केली जाईल. आणि NLOT जी आहे 13.7 मीटर लांबीची नॅशनल लार्ज ऑप्टिकल नियर इन्फ्रारेड टेलिस्कोप जो आहे तर तो भारतातील पहिला डार्क स्काय रिझर्व्ह जो आहे रात्रा अभयारण्य जे आहे लडाखमध्ये हानले या ठिकाणी स्थापित केली जाणार आहे. NLSTचा फुल फॉर्म काय? नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप. या दोन्ही दुर्बिणी भारताच्या खगोलशास्त्राची क्षमता वाढवणार आहे. 8वा प्रश्न आहे मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट IMP 100% परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. भारत सरकारने ग्राहक किंमत निर्देशांक कंझ्युमर प्राइस इंडेक्स 2012च्या जुन्या आधार वर्षाच्या जागी म्हणजे बेस इयरच्या जागी कोणतं नवीन आधारभूत वर्ष किंवा बेस इयर जे आहे तर त्याची घोषणा केली. तर आपल्याकडे महागाई मोजण्यासाठी कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा वापर केला जातो. ग्राहक ज्या वस्तू वापरतो त्या वस्तूंची किंमत किती पातळीने वाढली तर यावरून चेक केलं जातं की देशामध्ये महागाई किती. आणि देशामध्ये महागाई संतुलित ठेवण्याचं काम RBI करते आणि ती जवळपास 2% ते 6% दरम्यान ठेवावं लागते त्यांना. आपण जर बघितलं तर 4+2 -2. तर मित्रांनो, त्यासाठी नवीन आधारभूत वर्ष जे आपण निवडलेलं आहे ते आहे 2024. अलीकडे आपण GDP साठी सुद्धा नवीन आधारभूत वर्ष जे आहे ते निवडलेलं आहे ते आहे 2022-23. 2011-12च्या जागी 2022-23. आणि सेम 2022-23 आधारभूत वर्ष जे आहे ते औद्योगिक उत्पादन निर्देशांकासाठी सुद्धा असणार आहे.
आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स साठी आपण जर बघितलं नवीन आधारभूत वर्ष काय असणार आहे 2024. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. हे आधारभूत वर्ष 27 फेब्रुवारी 2026 पासून लागू होणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आपण जर बघितलं तर नवीन आधारभूत वर्षाची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. आधारभूत वर्ष लक्षात ठेवा, जीडीपीचं लक्षात ठेवा, त्यानंतर सीपीआयचं लक्षात ठेवा. ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर आणि धूप व्यवस्थापनासाठी आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला 182 दशलक्ष डॉलरचं कर्ज जाहीर केलं आहे? तर हे कर्ज आसामला मिळणार आहे, कारण आसाममध्येच आपल्याला ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती बघायला मिळते. सुरू तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये होते, पण अरुणाचल प्रदेशमध्ये हिचं नाव जे आहे ते वेगळं आहे. हिला नाव अरुणाचल प्रदेशमधून जेव्हा ती आसाममध्ये येते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा नाव पडतं. मग अरुणाचल प्रदेशमध्ये काय नाव आहे ब्रह्मपुत्रा नदीचा ते पण सांगायचं आहे तुम्ही. तर आपण जर बघितलं तर आसाम सरकारला ब्रह्मपुत्रा नदीमुळे होणारी जी काही पूर आणि धूप आहे तर ती रोखण्यासाठी हे कर्ज दिलं जाणार आहे. पुढील प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय हवाई दल आणि कोणत्या देशाच्या हवाई दलामध्ये इन सितू हवाई सराव 2026 आयोजित केला जात आहे? इन सितू हवाई सराव जो आहे तो भारत आणि थायलंडमध्ये आयोजित केला जात आहे. याचं आयोजन म्हणजे कंप्लीट झालेलं आहे. 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन झालेलं आहे भारतीय हवाई दल आणि रॉयल थाई हवाई दलादरम्यान. स्थळ होता अंदमान निकोबार. मग यामध्ये आपलं सुखोई M30 MKI, त्यानंतर AWACS, त्यानंतर AEW&C, त्यानंतर IL-78 या विमानांनी आणि थायलंडच्या ग्रिपेन जेट्सनी सहभाग घेतलेला आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानीने कोणत्या देशात मोठ्या प्रमाणात विनाश केला? तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ गेझानीने मादागास्कर या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर काय केलेला आहे, तर विनाश जो आहे तो केलेला आहे. बाकी मादागास्कर देशच लक्षात ठेवा, त्यात कुठं धडकलं काय धडकलं हे आपल्याला महत्त्वाचं नाही. मादागास्कर हिंदी महासागरातील एक प्रमुख देश आहे. 4 स्टार डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मोस्ट IMP प्रश्न आहे 4 स्टार डेस्टिनी. आपण जर बघितलं तर जनरल MM नरवणे यांचं ते पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये खूप चर्चा झालेली, कायम चर्चेमध्ये पुस्तक आहे, कारण यामध्ये अग्निपथ योजनेविषयी बोलण्यात आलेलं आहे. लडाखमध्ये गलवान व्हॅलीचा इन्सिडेंट जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. मनोज नरवणे लष्कराचे कितवे प्रमुख आहेत? 28वे प्रमुख आहे, हे तुम्हाला सांगायचं लक्षात ठेवायचे. तर ही आज ऑफर आहे महाशिवरात्र स्पेशल 20% ऑफ सगळ्या कोर्सेसवर असणार आहे. आजच्या सेशनचा जो टेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो तो पहिला हा आहे, इन सेतू नावाचा युद्ध सराव जो आहे मित्रांनो तर त्याचं आयोजन कुठं करण्यात आलं? त्यानंतर जो काही म्युझिकल रोड आहे, म्युझिकल रोड जो आहे तर तो कुठे आपल्याला बघायला मिळतो म्युझिकल रोड? आणि तिसरं आत्ताच शिकवलेलं मनोज नरवणे कितवे लष्कर प्रमुख आहे? मनोज नरवणे कितवे लष्कर प्रमुख आहे हे तुम्हाला सांगायचे. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथं समाप्त होतं. सेशन जर आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज सांगायची वेळ नाही पडली पाहिजे, तुम्ही स्वतःहून ही गोष्टी करायला हव्यात. बघा आपण चालू घडामोडीचं मासिक जे आहे ते आणलेलं आहे, ज्यामध्ये चालू घडामोडीचं जसं आपण डेली लेक्चर घेतो तर डेलीचे चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला या मासिकामध्ये बघायला मिळेल. 70 पेज जे आहे, म्हणजे आपण जर बघितलं तर समोरून पाठीमागून अशा प्रकारे 70 पेजेसचं हे मासिक आहे. हे आपल्या नवीन बॅच जे आहे त्याचे लेक्चर सुरू झालंय कालपासून, तर तुम्ही ऍडमिशन घ्यायला विसरू नका. कंबाईन पूर्व परीक्षा, राज्य पूर्व परीक्षेसाठी खास या बॅचेस आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात मिया मोटली यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकली? तर मिया मोटली आपण जर बघितलं त्यांनी अलीकडे बार्बाडोस या देशामध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक जी आहे ती जिंकली आहे. तर बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया मोटली यांनी सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक निवडणूक जिंकलेली आहे. तर आजकाल आयोगाचा ट्रेंड काय आहे मित्रांनो? पक्ष विचारतात. कोणती निवडणूक झाली की विजेतेचा पक्ष विचारला जातो. तर बार्बाडोस लेबर पार्टीच्या या आपण जर बघितलं सदस्य आहे. तर मिया मोटली कोणत्या पार्टीचे आहे? तर बार्बाडोस लेबर पार्टी. तर या पार्टीने तिसऱ्यांदा काय केलेलं आहे, तर सर्व ज्या काही 30 जागा होत्या बार्बाडोसमध्ये ते सगळ्या जागा जिंकलेल्या आहे, निवडणूक जिंकलेली आहे. तर कॅरेबियन समुद्रामध्ये स्थित एक छोटं बेट आहे बार्बाडोस. राजधानी आहे ब्रिजटाउन. बार्बाडोस डॉलर तिथलं चलन आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये येतो. सँड्रा मेसन सध्या तिथले राष्ट्रपती आहे, अध्यक्ष आहे. आता बघा आपण आंतरराष्ट्रीय नियुक्त्या ज्या आहेत त्या बघून घेऊया. चिली देशाचे नवीन राष्ट्रपती कोण? जोस अँटोनियो कास्ट.
जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान मोस्ट इम्पॉर्टंट साने ताकची. चेक प्रजासत्ताकचे नवे पंतप्रधान आंद्रेस बाबिस. टांझानियाच्या राष्ट्रपती कोण बनले? सामिया सुलू हसन, मोस्ट इम्पॉर्टंट. पॉल बिया कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले? कॅमेरून. आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती कोण बनल्या? कॅथरीन कोनेली. मादागास्करचे नवीन राष्ट्रपती कोण बनले? मायकल रेड्रियनिरिना. बोलिव्हियाच्या राष्ट्रपती कोण बनलेला आहे? तर रोड्रिगो पाझ. सेशलचे राष्ट्रपती पॅड्रिक हर्मिनी. नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? सुशीला कार्की. नॉर्वेच्या पंतप्रधानपदी कुणाची निवड झाली? जोनास गाहर स्टोरे. फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले? सेबॅस्टियन लोकार्नो. जमैकाचे पंतप्रधान कोण बनलेले? अँड्र्यू होलनेस. हा प्रश्न 100% विचारला. बघा प्रश्न काय आहे? फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीचे नाव काय? तर आपण जर बघितलं तर पंतप्रधानांचं कार्यालय जे आहे, आता एक नवीन कार्यालय बनवण्यात आलेलं आहे. तब्बल 1200 कोटी रुपये खर्चून हे कार्यालय जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यालयाचं नाव असणार आहे सेवा तीर्थ. काय नाव असणार आहे? सेवा तीर्थ. सेवा तीर्थ म्हणून 3 इमारती ज्या आहे म्हणजे एकाच ठिकाणी बनवल्या जात आहे. पहिल्या इमारतीमध्ये पंतप्रधानांचं कार्यालय असणार आहे. दुसऱ्या इमारतीमध्ये जर बघितलं तर कॅबिनेट सचिवालय आणि तिसऱ्या इमारतीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषद जी आहे तिचं सचिवालय असणार आहे. तर आपण जर बघितलं तर 78 वर्ष जुनं कार्यालय जे आहे ते साऊथ ब्लॉक कार्यालय म्हणून त्याला ओळखलं जायचं, जिथून पंतप्रधान ऑफिसचा पूर्ण कारभार चालायचा. आता नवीन कार्यालय जे आहे सेवा तीर्थ, तर ते जर आपण बघितलं तर नवी दिल्लीतील रायसीना हिल परिसरात धाराशिकोह रोडवर आपल्याला ते बघायला मिळतं. या कार्यालयाचं नाव आपण बघितलं सेवा तीर्थ. ब्रीद वाक्य आहे नागरिक देवो भव. तिसरा प्रश्न आहे 2026 सार्वत्रिक निवडणुकानंतर बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान कोण होणार आहे? हा पण खूप चर्चेतला मुद्दा होता, मोस्ट इम्पॉर्टंट होता. आपण जर बघितलं तर जे काही इंटरनल सिक्युरिटी म्हणा किंवा फॉरेन अफेअर्स म्हणा त्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. यावर पण 100% परीक्षेमध्ये हा तुम्हाला विचारला जाणार आहे. तर तारिक रहमान जे आहे मित्रांनो, तर त्यांनी बांगलादेशमध्ये ज्या काही 2026च्या निवडणुका झालेल्या आहेत तर त्या जिंकलेल्या आहे आणि तेच पंतप्रधान बनणार आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला पार्टीचं नाव लक्षात ठेवा. त्यांची पार्टी कोणती होती? परत एकदा सांगतो, त्यांची पार्टी आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. कोणती? बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी त्यांची पार्टी आहे. त्यांनी एक ऐतिहासिक विजय जो आहे तो मिळवलेला आहे. आता इथं जागा पण बघा, हे इलेक्शन किती होतं? 13वं इलेक्शन होतं. किती होतं? 13वं. बांगलादेश नॅशनल पार्टीने 208 जागा जिंकलेल्या आहेत. 151ला बहुमत होतं. बांगलादेश जमाते इस्लामीने 69 जागा जिंकलेल्या आहेत. इंडिपेंडेंट अपक्षांनी 8 जागा आणि नॅशनल सिटीजन पार्टीने 6 जागा जिंकलेल्या आहेत. तर सगळ्यात जास्त जागा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने जिंकलेल्या आहेत, त्या पण 208. पुढे जाऊया. बांगलादेशची राजधानी आहे ढाका. बांगलादेशी टका चलन आहे, आशिया खंडात येतो. संसदेचे नाव आहे राष्ट्रीय संसद. लष्कर प्रमुख आहे मोहम्मद युनुस. यांचा एक मेन रोल होता की इलेक्शन व्यवस्थितरित्या पार पाडण्यात, मोहम्मद युनुस. पुढे जाऊया. चौथा प्रश्न आहे, आर्टिक प्रदेशात रशिया आणि चीनच्या वाढत्या कारवायांना तोंड देण्यासाठी कोणत्या संघटनेने आर्टिक सेंट्री मिशन सुरू केलं आहे? आर्टिक सेंट्री मिशन जो आहे तो सुरू केलेला आहे नाटोने. नाटो आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. स्थापना 4 एप्रिल 1949 आहे. 32 सदस्य. मग आपल्याला विचारलं जाईल अलीकडे कोण बनलं 32वा? तर स्वीडन 32वा सदस्य. फिनलँड जो आहे तो 31वा सदस्य बनलेला आहे. अनुक्रमे 31 आणि 32 2023-24 मध्ये सदस्य बनले आहे. मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. सरचिटणीस आहे मार्क रुटे नेदरलँडचे. पुढे जाऊया. 5वा प्रश्न, महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी कोणत्या राज्याने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली? तर महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी केरळ सरकारने स्त्री सुरक्षा योजना सुरू केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्त्री सुरक्षा योजना अधिकृतपणे सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत बेरोजगार महिला, ट्रान्सजेंडर महिला यांना दर महिना 1000 रुपये पेन्शन दिली जाणार आहे. 6वा प्रश्न आहे, नागालँड मधील संगतम नागा समुदायाने अलीकडील कोणत्या धोक्यात असलेल्या प्राण्याची शिकार आणि व्यापारावर बंदी घातलेली आहे? तर हा जो प्राणी आहे मित्रांनो याला म्हटलं तर पँगोलिन. याला काय म्हटलं तर पँगोलिन. आणि जे पँगोलिन असतात तर आपल्याला मागं समजून घे, एमपीएससी मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की मुंगी खाणारा सस्तन प्राणी कोण? तर पँगोलिन हा एक काय सस्तन प्राणी आहे, लक्षात घ्यायचे. सस्तन प्राणी म्हणजे असे प्राणी ज्यांच्या अंगावर आपल्याला दुग्ध ग्रंथी बघायला मिळतात, घामाच्या ग्रंथी ज्या आहेत ते बघायला मिळतात, वॉर्म ब्लडेड असतात, उष्ण रक्ती हे प्राणी आपल्याला बघायला मिळतात, 4 कप्प्याचं हृदय आपल्याला यांच्या आतमध्ये बघायला मिळतात. हे सस्तन प्राणी आहे पँगोलिन. आणि हा कसा प्राणी आहे? मुंगी खाणारा सस्तन प्राणी आहे.
मुंगी खाणारा सस्तन प्राणी आहे पँगोलिन. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर याला सुरक्षित करण्यासाठी नागालँडमधील संगतम नागा समुदायाने अलीकडे काय केलेले आहे, याच्या व्यापार आणि शिकारीवर बंदी घातलेली आहे. तर पँगोलिनची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी, आता याची तस्करी का केली जाते, तर याच्या त्वचेवर हे काय खवले, ओके, तर हे बेल्ट मध्ये किंवा मग आपण जर बघितलं तर चामड्याच्या गोष्टींमध्ये त्याच्या अंगावरील खवले जे आहेत ते बसवले जातात गोष्टी, आणि त्यामुळं त्याचे जे काही बेल्ट असतात किंवा गोष्टी असतात ते खूप महाग विकले जातात. तर हे जे काही पँगोलिन आहे, तर याची तस्करी रोखण्यासाठी या प्राण्याला वाचवण्यासाठी काय केलेलं आहे, तर याच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. तर समुदाय कोणता आहे, संगतम नागा समुदाय, हे लक्षात ठेवा. आता आपल्या देशामध्ये दोन प्रकारचे पँगोलिन बघायला मिळतात. भारतीय पँगोलिन जो संकटग्रस्त आहे आणि चिनी पँगोलिन जो गंभीरपणे धोक्यात असणारा पँगोलिन आहे. नागालँड हा भाग दोघांसाठी एक महत्त्वाचा नैसर्गिक आदिवासी, म्हणजे दोन्ही प्रकारचे पँगोलिन आपल्याला या एरियामध्ये बघायला मिळतात. मित्रांनो, सध्या सुरू असलेले बॅचेस आहे आपल्या धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, कंबाईन राज्यसेवेसाठी 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, या सगळ्या गोष्टी ज्या आहे टेस्ट सिरीज आता राज्यसेवा कंबाईनसाठी येणार आहे. तर या आपल्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तिथे CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे तर ते तुम्हाला यूज करायचं आहे, म्हणजे फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करायचं आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारतातून लिम्फेटिक फायलेरियासिस, ज्याला हत्ती रोग म्हटलं जातं, तर हे नष्ट करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. तर लिम्फेटिक फायलेरियासिस हा भारतातून 2027 पर्यंत नष्ट करायचा आहे. जागतिक लेवलवर याचं टार्गेट ठेवलेलं 2030 पर्यंत याला नष्ट करायचंय, पण आपण 3 वर्ष अगोदरच याला नष्ट करणार आहोत. असा कोणता आजार आहे ज्याची टेस्ट जी आहे ती रात्रीच्या वेळी केली जाते, तर तो आहे लिम्फेटिक फायलेरियासिस, हत्ती रोग. आपण जर बघितलं तर भारताने 2027 टार्गेट शगाने जगाने 2030 टार्गेट ठेवलेलं आहे. लिम्फेटिक फायलेरियासिस हा एक आपण जर बघितलं तर दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार आहे, जो आपण डासामुळे पसरतो, शरीराच्या अवयवांना तीव्र सूज येते, त्यामुळे याला आपल्या साधे सोपे भाषेत हत्तीसारखा पाय होतो म्हणून हत्ती रोग म्हटलं जातं. 8वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली. तर गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष बनलेले कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक. आपण जर बघितलं तर गुजरात सरकारने कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची गांधीनगर येथे जी काही गिफ्ट सिटी आहे, गिफ्टचा फुलफॉर्म ही गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी, याचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ते हसमुख अदिया यांची जागा घेणार आहे. गिफ्ट सिटी भारतातील एक स्मार्ट सिटी आहे, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र देखील आहे. 9वा प्रश्न आहे, दुर्मिळ आजार लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर साठी समर्पित भारतातील पहिल्या सरकार समर्पित राष्ट्रीय बायोबँकचं उद्घाटन कोणी केलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही अनुवंशिक आजार असतात तर त्यांना म्हटलं तर लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर, तर ते कशा प्रकारे होतात किंवा त्यांच्यावर उपचार काय असायला पाहिजे यावर संशोधन करण्यासाठी एक बायोबँक बनवली जाणार आहे. म्हणजे ज्यांना हे आजार झाले त्यांचे जीन्स वगैरे तिथे जमा करून ठेवले जाणार आहे. तर अशा प्रकारच्या बायोबँकचं उद्घाटन जे आहे तर ते डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे. दुर्मिळ अनुवंशिक आजारासाठी संशोधन, निदान आणि परवडणाऱ्या थेरपी विकासाला बळकटी देण्यासाठी आपण जर बघितलं भारताने लायसोसोमल स्टोरेज डिसऑर्डर समर्पित एक अग्रणी राष्ट्रीय बायोबँक स्थापन केली आहे. ही बायोबँक अहमदाबाद येथील फाउंडेशन फॉर रिसर्च इन जेनेटिक्स अँड क्रायनोलॉजी द्वारे चालवली जाते. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाद्वारे निधी दिला जातो. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाने पहिल्यांदा संयुक्त सागरी दलाच्या कंबाईंड टास्क फोर्स 154 चे नेतृत्व स्वीकारले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताने कंबाईंड टास्क फोर्स 154 चं नेतृत्व स्वीकारलेले. तर हा काय एक नौदल, वेगवेगळ्या देशांच्या नौदलांचा हा एक ग्रुप आहे. किती नौदलाचा ग्रुप आहे, तर 47 सदस्य यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. याची स्थापना 2023 मध्ये करण्यात आलेली. बहरीन याचं मुख्यालय आहे. आपण जर बघितलं सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा संयुक्त सुरक्षा कार्यदल जो आहे तर हा 154 स्थापन करण्यात आलेला आहे. बहरीन मध्ये कार्यक्रम झाला ज्यामध्ये भारतीय नौदलाचे कोमोडोर मिलिंद एम मोकाशी शौर्य चक्र पुरस्कार विजेते आहे, यांनी इटालियन नौदलाकडून ही कमांड जी आहे ती स्वीकारलेली आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये अंदमान निकोबार बेटाच्या कोणत्या बेटावर चिखलाचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. तर बघा ज्वालामुखी जो आहे तो लावा रसाचा असू शकतो किंवा मग ज्वालामुखीमधून वाफ बाहेर पडू शकते किंवा पायरोक्लास्ट म्हणजे वेगवेगळे दगडाचे कण किंवा दगड बाहेर पडू शकतात. कधी कधी चिखल सुद्धा बाहेर पडतो. तर अशा प्रकारचा ज्वालामुखी जे आहे, पाण्याचे फवारे बाहेर पडतात, पाण्याची वाफ बाहेर पडते, अशा प्रकारचा ज्वालामुखी जो आहे चिखलाचा तो बारातंग बेट जे आहे अंदमान निकोबार बेटावर, तर तिथं चिखलाचा ज्वालामुखीचा काय झालेला आहे उद्रेक झालेला आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा.
जे काही पोर्ट ब्लेअर राजधानी आहे अंदमान निकोबारची, तर त्यापासून जर आपण बघितलं तर 150 किलोमीटर अंतरावर हे बेट आहे, बारातांग बेट. चिखलाची ज्वालामुखी, ज्यांना चिखलाची घुमट असंही म्हटलं जातं, ते भूगर्भीय प्रक्रियेच्या मालिकेदरम्यान चिखलाचा गाळ, पाणी आणि वायूचा उद्रेक करत असतात. पुढे जाऊया. 12वा प्रश्न आहे, T20 विश्वचषकाच्या इतिहासात अर्धशतक करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक कोण बनला? तर तो बनला ईशान किशन. T20 विश्वचषक जेव्हापासून सुरू झालेला आहे, आज 19 वर्ष झाली, तर आजपर्यंत एकही भारतीय किपरने यामध्ये अर्धशतक झळकवलं नव्हतं, तर ते केलेलं आहे ईशान किशनने. त्याने नामिबिया विरुद्ध अर्धशतक केलं, तसेच पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक केलेलं आहे. आजच्या टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, फेब्रुवारी 2026 मध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं जे काही पीएमओ आहे, प्राईम मिनिस्टर ऑफिस, तर त्याच्या इमारतीचं नाव काय आहे? बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्या पार्टीचा विजय झाला? पंतप्रधानांना सांगू, पार्टी सांगा. आणि जो काही हत्तीरोग नष्ट करण्याचं जगाचं टार्गेट, भारताचं टार्गेट सांगा. आणि मुंगी खाणारा सस्तन प्राणी कोण आहे, त्याचं नाव काय आहे ते सांगायचं आहे. तर थांबूया मग आता आपण इथं. सेशन आवडला असेल सेशनला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया मग सेशन. बघा, आपलं जानेवारी महिन्याचं मासिक तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल, ते तुम्ही तिथून घेऊ शकता. त्याचबरोबर कंबाईन राज्यसेवेसाठी नवीन बॅचेस ज्या सुरू झालेल्या आहेत त्या तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. त्याचे लेक्चर सुरू झालेले आहे. जॉग्राफीचे लेक्चर आपण सुरू केलेले आहे. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताने जर बघितलं तर 75वा क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. मित्रांनो, आपलं जे काही रँकिंग आहे तर ती सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये 80व्या क्रमांकावर होती हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये. आता ती 75व्या क्रमांकावर आलेली आहे. भारताला 56 देशामध्ये आता व्हिसामुक्त एंट्री आहे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या, जाण्याच्या अगोदर व्हिसा वगैरे काही घ्यायची गरज नाहीये. तुम्ही गेल्यावर व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा तुम्हाला उपलब्ध असेल. जानेवारीमध्ये ही संख्या जी आहे तर ती 55 होती. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, रस्ते अपघातातील पीडितांना वेळेवर वैद्यकीय मदत आणि मोफत उपचार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती योजनेला मान्यता दिली? तर पंतप्रधानांनी पीएम राहत योजनेला मान्यता दिली आहे. तर पीएम राहत म्हणजे काय? रोड ऍक्सिडेंट विक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड अश्योर्ड ट्रीटमेंट. पीएम राहत योजनेची सुरुवात 14 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेली. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र रस्ते अपघातग्रस्ताला रस्त्याच्या श्रेणीचा विचार न करता अपघाताच्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत प्रत्येक पीडिताला 1.5 लाख रुपये 1.5 लाख रुपयाचा रोख उपचार जो आहे तो मिळणार आहे. जीव घेणे नसलेल्या प्रकरणांमध्ये 24 तासापर्यंत आणि जीव घेण्या प्रकरणामध्ये 48 तासापर्यंत स्थिरीकरण उपचार दिले जाणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जीव घेणे जर प्रकरण असेल तर 48, जीव घेण्या नसलेल्या प्रकरणांसाठी 24 तासात आणि जीव घेण्या प्रकरणांमध्ये 48 तासापर्यंत स्थिरीकरण उपचार. म्हणजे सुरुवातीला जे काही सुरुवातीला नॉर्मल उपचार जे आहे तर ते मोफत केले जाईल आणि नंतर जो काही खर्च होणार आहे तर त्यामध्ये 1.5 लाखापर्यंत सूट असेल. असं सिंपल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 1.5 लाखाच्या आतच खर्च झाला तर मग 1ही रुपया द्यायची गरज नाही या राहत योजनेनुसार. पण 1.5 लाखापेक्षा फॉर एक्झाम्पल 3 लाख रुपये खर्च झाला तर तुम्हाला वरचे 1.5 लाख रुपये भरावे लागतील. बाकी 1.5 लाख रुपये खर्च जो आहे तो गव्हर्नमेंट करणार आहे. तर आपण जर बघितलं तर 7 दिवसात हे पैसे जे आहे ते रोख स्वरूपात ज्यांचा ऍक्सिडेंट होणार आहे त्यांना मिळणार आहे. म्हणजे हॉस्पिटललाच मिळतील ते डायरेक्ट. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, आमदाराच्या उपस्थितीसाठी AI चालित चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? तुम्ही मूव्हीमध्ये वगैरे बघितलं असेल की फेस स्कॅन होतो आणि मग एखादा डोर किंवा लॉकर ओपन होते, हे आपण बघितलेलं आहे. मग तशाच प्रकारचं टेक्नॉलॉजी जी आहे ती आंध्र प्रदेशमध्ये वापरली जाणार आहे विधानसभेमध्ये. पहिलं कसं कोण आलं कोण नाही हजर असलेल्याची स्वाक्षरी गरजेची होती, पण आता स्वाक्षरी नाही, त्याचा फक्त चेहरा इथं स्कॅन केला जाईल आणि चेहरा स्कॅन होताच त्याची हजेरी सुद्धा लावली जाईल. कुठे? विधानसभेमध्ये. तर आमदाराच्या उपस्थितीसाठी कृत्रिम चेहरा ओळखण्याचा वापर सुरू करणारं आंध्र प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. पहिले स्वाक्षरी केली जायची, आता चेहऱ्याद्वारे नोंद केली जाणार आहे. चौथा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील पहिल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन कुठे केलं? तर इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचं उद्घाटन जे आहे ते दिब्रुगड आसाममध्ये करण्यात आलेले. हे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी काय असते तर जो काही आपला नॅशनल हायवे असतो, नॅशनल हायवे
तर त्यावरच आपण विमानाची लँडिंग करू शकतो. फॉर एक्झाम्पल युद्धजन्य परिस्थिती आहे आणि युद्धाच्या वेळी काय झालं समजून घ्या की आपले जे काही विमान आपण ज्या ठिकाणी ठेवतो किंवा ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहे तर ते शत्रूंनी उद्ध्वस्त केले, तर विमानं लँड कुठं करायचे लष्कराचे, तर आपण आता नॅशनल हायवेवर सुद्धा विमान लँड करू शकतो. तशा प्रकारच्या फॅसिलिटीचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे दिब्रुगड आसाममध्ये. तर आपण जर बघितलं तर आसाममधील दिब्रुगड येथील मोरेन बायपास येथे ईशान्येकडील पहिला आपत्कालीन लँडिंग सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं. आपण जर बघितलं तर ही सुविधा आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 27 लक्षात ठेवा. या 27 महामार्गावर नॅशनल हायवे 27 वर आपण जर बघितलं तर ही फॅसिलिटीचं उद्घाटन करण्यात आलं. ही धावपट्टी तब्बल 3.5 किलोमीटर लांबीची आहे. तर हा रस्ताचे पण हा स्ट्रेट 3.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. पुढे जाऊया. हिंदी हिंदू हिस्टोरीज हे पुस्तक आहे. हिंदी हिंदू हिस्टोरीज कास्ट आयुर्वेदा ट्रॅव्हल कम्युनिझम इन अर्ली 20th सेंचुरी ठीक आहे इंडिया असं या पुस्तकाचं पूर्ण नाव आहे. हे पुस्तक जो आहे तर त्यासाठी आनंद केंटिश कुमार स्वामी पुरस्कार कोणी जिंकला, तर तो जिंकलेला आहे चारू गुप्ता यांनी. तर बघा दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापक आहे चारू गुप्ता. हिंदी हिंदू हिस्टोरीज मग यामध्ये जाती आयुर्वेद प्रवास साम्यवाद इन अर्ली 20th सेंचुरी इंडिया या पुस्तकासाठी आनंद केंटिश पुरस्कार जो आहे आनंद केंटिश कुमार स्वामी पुरस्कार जो आहे तो चारू दत्ता यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार जर बघितलं तर असोसिएशन फॉर एशियन स्टडीज कडून दक्षिण आशियाई अभ्यासातील उत्कृष्ट लेखकाला दिला जातो, शिष्यवृत्तीसाठी दिला जातो. तर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे चारू गुप्ता. तर गुप्ता नाव लक्षात ठेवा. आता महत्वाचे पुरस्कार जे आहे 2026 आणि 2025 मधले ते रिवाइज करू. जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नाग यांना मिळाला. शौर्य पुरस्कार अशोक चक्र शुभांशु शुक्ला यांना मिळाला. विली रिसर्च हिरोज पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत लहारिया यांना मिळाला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना मिळाला. संगीत कलानिधी पुरस्कार RK श्रीराम कुमार यांना मिळाला. हिंदी भाषेचा 2025चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार सुशील शुक्ला यांना मिळाला. विज्ञान रत्न पुरस्कार 2025 जयंत विष्णू नारळीकर यांना मिळाला. एबेल पुरस्कार 2025 मसाकी काशीवारा यांना मिळाला. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लाशेल यांना मिळाला. बुकर प्राइज 2025 डेव्हिड स्टेले थोडा उच्चार जो आहे तो मागे पुढे होत आहे तर त्यासाठी माफ करा. तर फ्लॅश कादंबरीसाठी त्यांना मिळालेला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना हिंदी भाषेसाठी मिळालेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळालेला आहे. यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो पुतळा आहे तो बनवलेला आहे. 34वा सरस्वती सन्मान भद्रेश दास यांना मिळाला. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 मिशेल बॅचलेटला मिळाला. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना मिळालेला आहे. पुढे जाऊया 6वा प्रश्न. एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. तर एशियन रायफल चॅम्पियनशिप मध्ये भारतानेच अव्वल स्थान मिळवलेलं आहे मित्रांनो. तर एशियन रायफल चॅम्पियनशिप जी आहे 2026 त्यामध्ये भारताने 94 पदकं जिंकली, ज्यामध्ये 51 सुवर्ण पदक 23 रौप्य पदक आणि 20 कांस्य पदकांचा आपल्याला समावेश बघायला मिळतो. भारताने वरिष्ठ रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत 33 पदकं जी आहे ती जिंकली होती वरिष्ठ गटात. तर हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एशियन रायफल चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती पदकं जिंकली, भारत पदक तालिकेमध्ये कोणत्या क्रमांकावर राहिला हे लक्षात ठेवा. ही स्पर्धा नवी दिल्लीमध्ये कर्णी सिंग शूटिंग रेंज मध्ये आयोजित करण्यात आली होती. मित्रांनो आपण वेगवेगळे बॅच लॉन्च केलेले आहेत, जसं की धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक, या सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या अभ्यास मित्राच्या ॲपवर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. बॅच जॉईन करताना कुपन कोड टाकायला विसरू नका CJ लाईव्ह, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळून जाईल. पुढील प्रश्न बघा. फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात आयोजित होणाऱ्या पहिल्या ग्लोबल AI इम्पॅक्ट समिटची थीम काय आहे. तर भारतामध्ये जी काही AI इम्पॅक्ट समिट होणार आहे त्याची थीम आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. तर ही थीम लक्षात ठेवायची आहे. ही AI शिखर परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ग्लोबल साऊथ मध्ये होणारी ही पहिली आणि सर्वात मोठी AI शिखर परिषद आहे. ही AI शिखर परिषद जी आहे ती 3 गोष्टीवर 3 स्तंभांवर आधारित आहे. लोक, पीपल, ग्रह, आपण जर बघितलं तर प्लॅनेट आणि प्रगती, या 3 गोष्टीवर आधारित आहे. 20हून अधिक देशाचे प्रतिनिधी सहभागी होत आहे. खास करून फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, लुला द डिसिल्वा ब्राझीलचे आणि पेड्रो सांचेज, पेरेज कास्टेजोन हे स्पेनचे अध्यक्ष यांचा मेन समावेश आपल्याला बघायला मिळतो. 8वा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांच्या श्वान पथकात तांग खुल हुई मणिपूरची आणि कोंबाई तमिळनाडूची या स्थानिक जातीच्या कुत्र्यांचा समावेश केलेला आहे. तर बघा मित्रांनो,
आपण जर बघितलं श्वान पथक बघा, पोलीस, लष्करी दल, निमलष्करी दल यांच्या माध्यमातून श्वान पथकांचा वापर केला तो आरोपींचा शोध घेण्यासाठी, विरोधकांचा शत्रूंचा शोध घेण्यासाठी. मग आता जे श्वान पथकामध्ये आपण सगळे जे काही श्वान आहे म्हणजे कुत्रे आहे ते बाहेरच्या देशातील वापरतो, पण आता आपण खास करून भारतीय जातीच्या कुत्र्याचा वापर करणार आहे. आणि हा निर्णय जो आहे तो आसाम रायफलने घेतलेला आहे. तांग खुल हुई ही मणिपूरची कुत्र्याची जाते आणि कोंबाई ही तमिळनाडूमधील कुत्र्याची जाते. या स्थानिक जाती आहे. 2050 पर्यंत परदेशी जातीचे वरील अवलंबित्व कमी करायचंय. आता आपण लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड या कुत्र्यांचा वापर करतो, तो आता आपल्याला बंद करायचा आहे. पुढे जाऊया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या शहरात सुरू केली आहे? तर CBDC आधारित आपण जर बघितलं तर सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे ती गांधीनगर गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. CBDC काय आहे तर हे एक आपलं चलन आहे मित्रांनो. जसं रुपया आहे तर तसा CBDC जो आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही एक डिजिटल करन्सी, जसं बिटकॉइन वगैरे आहे तशी आपल्या देशाची स्वतःची एक डिजिटल करन्सी आहे CBDC. आणि मग CBDCचा वापर करून समजून घ्या की जे काही अन्नधान्य आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं, 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो गहू, 1 रुपये किलो भरड धान्य, तर ते आता घेता येणार आहे गांधीनगर गुजरातमध्ये. तर याचं आपण जर बघितलं तर उद्घाटन किंवा ही प्रणाली जी आहे ती सुरू झालेली गांधीनगर गुजरातमधून. आणि गुजरात हे पहिलं राज्य बनलेलं आहे ही प्रणाली लागू करणारं. ही प्रणाली पंजाब नॅशनल बँकेने विकसित केली आहे. या प्रणालीचा मुख्य उद्देश अन्नधान्य वितरणात पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचाराचं उच्चाटन करणे आणि मध्यस्थांची भूमिका पूर्णपणे काढून टाकणे ही आहे. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांवर जो काही सातबारा असतो त्यावर QR कोड लागू करण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे QR कोड लागू केला ही जमीन कुणाच्या नावावर आहे, किती एकर आहे, काय ही सगळी माहिती मिळणार आहे. तर हा निर्णय ओडिशाने घेतलेला आहे. तो ओडिशाने घेतलेला आहे. मग त्यामध्ये जमिनीचे स्थान, नकाशा, सीमा, क्षेत्रफळ, आजपर्यंतचा खरेदी विक्रीचा इतिहास सगळं त्यामध्ये दिसणार आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या प्रमुख भारतीय कंपनीने व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी USA परवाना मिळवला आहे? तर कच्च्या तेलाची आयात आपण जर बघितलं तर सुरू करण्यासाठी व्हेनेझुएलामधून US परवाना जो आहे तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मिळवलेला आहे. आता व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती जे आहे तर त्यांना काय केलं होतं तर अमेरिकेने उचललं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. त्या देशातून त्यांनी किडनॅप केलं होतं. आपण जर बघितलं त्यानंतर अमेरिकेचा पूर्ण व्हेनेझुएला या देशावर कंट्रोल झालेला आहे. आणि मग तिथं जे क्रूड ऑइल आपल्याला जर घ्यायचं असेल तर त्यासाठी USचा व्हिसा लागतो. आणि मग तो जर आपण बघितलं तर तो मिळवलेला आहे अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कंपनीने. कोणती? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने. मग या परवान्यामुळे रिलायन्सची जी जामनगर रिफायनरी आहे, जगातील सर्वात मोठं रिफायनिंग कॉम्प्लेक्स आहे, जिथं कच्चं तेल जे आहे मग त्यापासून पेट्रोल, डिझेल, इतर जे काही गोष्टी आहे ते बनवल्या जातात. पुढे जाऊया 12 प्रश्न, भारतीय लष्कर कोणत्या राज्यात पहिला इंटरनॅशनल मिलिटरी ऍडव्हेंचर चॅलेंज कप आयोजित करत आहे? तर स्पोर्ट्स गेम्स आपण यांना म्हणूया. मिलिटरीशी संबंधित स्पोर्ट्स गेम पण नाही म्हणता येणार, मिलिटरीशी संबंधित गेम्स. थोडक्यात जसं मिलिटरीची ट्रेनिंग असते की लवकर समजून घ्या एखादा खांब आहे, भिंत आहे, त्यावर लवकर चढायचं, किंवा आपण जर बघितलं तर एकदम जमिनीलगत सरपटत जायचं, तर असे खेळांचा समावेश असणार आहे. आणि ही स्पर्धा अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कर काय करत आहे, आयोजित करत आहे, इंटरनॅशनल मिलिटरी ऍडव्हेंचर चॅलेंज कप. मग आपण जर बघितलं त्यामध्ये भारताव्यतिरिक्त भूतान, ब्राझील, कझाकिस्तान, किर्गिस्तान, नेपाळ, श्रीलंका, सौदी अरेबिया या देशांच्या लष्कराचा देखील समावेश आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच भारताचा हवाई दलाचा संघ असेल, लष्कराचा संघ असेल, तटरक्षक दल, ITBPचे संघ यामध्ये सहभागी असतील. तर अरुणाचल प्रदेशमध्ये ही स्पर्धा होणार आहे. बाकी कुठे होणार आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये कोण आयोजित करणार आहे, खूप डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. आजचे टेस्ट क्वेश्चन, AI समिटची थीम काय आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपलं स्थान काय आहे, आणि इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी जी ईशान्य भारतामध्ये आपली पहिली आहे तर ती कोणत्या महामार्गावर आहे, कोणत्या नॅशनल हायवेवर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आय होप लेक्चर आवडला असेल. लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, थोडासा आवाज जो आहे तो तुम्हाला वेगळा येत असेल. काल मी कमेंट बघत होतो त्यामध्ये कमेंट होती, पण मला सर्दी झालेली त्यामुळे आवाज जो आहे तो तुम्हाला थोडासा वेगळा येत असेल, थोडा ऍडजस्ट करा. आज आपण 19 फेब्रुवारी 2026 रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत.
आज काय आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आज आहे शिवजयंती. तर शिवजयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, शिवजयंती स्पेशल आपल्या ॲपवर ऑफर पण आहे. 20% डिस्काउंट सगळ्या कोर्सेसवर आहे. ही कोर्सेसची फी आणि ही डिस्काउंटेड फी तुम्ही इथं बघू शकता. हे आपलं मासिक जे आहे तर ते आलेलं आहे. जर एखाद्याला कुपन कोड टाकायचा असेल, जर कुपन कोड टाकायचा ऑप्शन येत नसेल, म्हणजे बाय डिफॉल्ट आपण कुपन कोड तिथे उपलब्ध करून दिलेले, पण कुणाला तसा ऑप्शन दिसला नाही तर छत्रपती नावाचा कुपन कोड टाकून तुम्ही या डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता. मग हे मासिक असू द्या किंवा या न्यूली सुरू करण्यात आलेल्या बॅचेस असू द्या, सगळ्यांवर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1, गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष जे आहे ते बनलेले आहे दीपक गुप्ता. विद्यार्थी मित्रांनो, दीपक गुप्ता हे गेल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे. 1 मार्च 2026 पासून ते आपला पदभार स्वीकारणार आहे. आपण जर बघितलं तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही नियुक्ती केलेली आहे. गेल इंडिया लिमिटेड तर आपण जर बघितलं भारताची आघाडीची प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायू कंपनी आहे, एक महारत्न कंपनी आहे. पूर्वी ते गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून ओळखले जात होते. याची स्थापना जी आहे तर ती 1984 ची आहे. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. तर आताच बघा, नियुक्त्या ज्या आहे त्यावर प्रश्न खूप सारे विचारले जातात, म्हणून दीपक गुप्ता हे नाव जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. राष्ट्रीय नियुक्त्या बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बनलेले आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत बनलेले आहे. 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बनले आहे. केंद्रीय दक्षता आयोगाचे नवीन दक्षता आयुक्त प्रवीण वशिष्ठ बनले आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स नवीन महासंचालक शत्रुजित सिंग कपूर बनलेले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे नवीन महासंचालक राकेश अग्रवाल बनलेले आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त राजकुमार गोयल बनले आहे. सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार बनले आहे. अणु ऊर्जा नियामक मंडळाचे नवे अध्यक्ष जे आहेत ते LK बालसुब्रमण्यम बनले आहे. भारतीय अन्न महामंडळाचे नवीन अध्यक्ष रवींद्र कुमार अग्रवाल बनले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष विवेक चतुर्वेदी बनले आहे. राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे नवे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती विक्रमनाथ बनले आहे आणि भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक संजय गर्ग बनले आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन आहे, म्युनिक सुरक्षा परिषद 2026 ची 62वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर म्युनिक सुरक्षा परिषदेची 62वी आवृत्ती जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. म्युनिक हे शहरच कुठं आहे? तर जर्मनीमध्ये आहे. थीम आहे अंडर डिस्ट्रक्शन. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने जमिनीच्या डिजिटल नोंदणी आणि ओळखीसाठी भू आधार योजना सुरू केली आहे? जसं आपलं आधार कार्ड असणार आहे तसं भू आधार जे आहे ही योजना जी आहे ती दिल्ली सरकारने सुरू केली आहे. तर आपण जर बघितलं, दिल्ली सरकारने भू आधार योजनेची सुरुवात केली. यामध्ये दिल्ली प्रत्येक भूखंडाला 14 अंकी युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर देणार आहे. या प्रणालीला भू आधार असे नाव देण्यात आलेले आहे. ULPIN जो आहे, युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर जो असणार आहे मित्रांनो, तर त्याला शॉर्टकटमध्ये ULPIN म्हटलं जाणार आहे. तर जमिनीच्या प्रत्येक तुकड्याची विशिष्ट ओळख यावरून पटणार आहे. त्याचबरोबर हा कोड भूसंदर्भित असेल, म्हणजे तो जमिनीच्या अचूक भौगोलिक स्थानाशी जोडला जाईल. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, कोणत्या देशातील राजाच्या थडग्यामध्ये 2000 वर्षापूर्वीचे 20 तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडले आहे? तर इजिप्त देशामध्ये आपण जर बघितलं तर जी काही जुनी थडगी होती त्यामध्ये 20 तमिळ भाषेमध्ये लिहिलेले शिलालेख जे आहे, तमिळ भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेले आहे. तर इजिप्तच्या व्हॅली ऑफ द किंग्ज मध्ये 2000 वर्ष पूर्वीचं जे काही आपण शाही थडगा आहे तर त्यामध्ये जर बघितलं ब्राह्मी लिपीत लिहिलेली शिकाई कोरिन शिलालेख जे आहे ते सापडलेले आहे. मग 5 वेगवेगळ्या थडग्यामध्ये 8 ठिकाणी हे 20 शिलालेख जे आहे ते सापडलेले आहे. यावरून आपल्याला कळतं की भारतीय व्यापारी जे आहे तर ते नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये सक्रिय होते. 5वा प्रश्न आहे, भारतातील पहिलं राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कुठे स्थापित केलं जाणार आहे? तर भारतातील पहिलं नॅशनल काऊ कल्चरल म्युझियम जे आहे ते मथुरा उत्तर प्रदेशमध्ये स्थापित केलं जाणार आहे. हे संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात विकसित केलं जाणार आहे. या संग्रहालयाचं उद्दिष्ट भारतीय समाजात प्राण्यांचं सांस्कृतिक, कृषी आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करणं हे आहे. 6वा प्रश्न आहे, फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद 2026 विजेतेपद कोणी जिंकलं? तर ते जिंकलेलं आहे मॅग्नस कार्लसनने. मॅग्नस कार्लसनने फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ विश्व विजेता बनलेला आहे. हे मॅग्नस कार्लसनचे सर्व फॉर्मॅटमधील 21वे जागतिक विजेतेपद आहे. उपविजेता राहिलेला आहे फॅबियानो करुआना
जो अमेरिकन इटालियन बुद्धिबळपटू आहे. ही स्पर्धा वेसेलहॉर्स्ट जर्मनीमध्ये आयोजित करण्यात आली होती. फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा. मित्रांनो, आपल्या या सगळ्या बॅचेस सुरू आहे. धुरंधर बॅच, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्ससाठी, फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर जर बघितलं तर 21,000 PYQ ची बॅच, या नोट्स पॅक, या सगळ्या बॅचेसवर आज 20% डिस्काउंट असणार आहे. ते तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन मिळू शकता. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम इंस्टाचं पेज आहे ते सुद्धा फॉलो करू शकता. 7वा प्रश्न आहे, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स च्या अहवालानुसार कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्ट्रोल ट्रस्टकडून सगळ्यात जास्त देणगी मिळाली आहे? तर भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त देणगी जी आहे ती मिळालेली आहे. तर आपण जर बघितलं तर प्रत्येक पार्टीचा एक ट्रस्ट असतो, तर त्याला आपण जर बघितलं तर किंवा प्रत्येक पार्टीचं एक बँक अकाउंट असतं, त्यामध्ये आपण देणगी देऊ शकतो. मग सगळ्यात जास्त देणगी जी आहे ती भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. एकूण देणगी जी आहे ती 3,826 कोटी रुपयांची आहे. मग आपण जर बघितलं त्या 3,826 कोटी पैकी 3,157 कोटी म्हणजे जवळपास 82% देणगी एकट्या भाजपला मिळालेली आहे. 298 कोटी रुपये आपण जर बघितलं काँग्रेसला मिळालेले आहे. 102 कोटी रुपये तृणमूल काँग्रेसला मिळालेले आहे. सर्वाधिक देणगीदार कोण आहे? तर एलिव्हेटेड एव्हेन्यू रिअल्टी LLP यांनी 500 कोटी रुपये दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्याकडून सगळ्यात जास्त देणगी मिळालेली आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त देणगी कोणत्या पक्षाला मिळाली हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राकडून सगळ्यात जास्त देणगी देण्यात आलेली आहे 1225 कोटी रुपये. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले प्रसन्न कुमार डी. मित्रांनो, आपण जर बघितलं प्रसन्न कुमार डी यांनी यांच्यासोबतच CA मंगेश पांडुरंग किनारे यांची जे काही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9वा प्रश्न आहे, सर्वसमावेशक शहरी धोरण तयार करणारं आणि मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? तर ते राज्य बनलेलं मित्रांनो केरळ. शहरी धोरणाचा उद्देश पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासह शहरी विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी एक चौकट दस्तऐवज म्हणून काम करणे हा आहे. 10वा प्रश्न, हिवाळी ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक 9 जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला? तर तो बनला जोहान्स होसलफ्लोट क्लेबो. जोहान्स होसलफोर्ट क्लेबो जो आहे मित्रांनो, तर तो एक त्याचा क्रीडा प्रकार आहे. तर तो आहे क्रॉस कंट्री स्कीयर, म्हणजे स्केटिंग केली जाते. पण अशा प्रकारे आपण जर बघितलं तर ज्यामध्ये हातामध्ये स्टिक असतात आणि स्केटिंग केली जाते. हा नॉर्वेचा खेळाडू आहे जोहान्स क्लेबो, हे नाव लक्षात ठेवायचे. त्याने 9 सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे मिलानो कॉर्टिनो हिवाळी ऑलिम्पिक मध्ये. हे ऑलिम्पिक कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाते हे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये शिक्षण क्षेत्रात AI सोल्युशन एकत्रित करण्यासाठी बोधन AI आणि भारत एडू AI स्टॅक कोणी लॉन्च केलं? तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काय केलेलं आहे? तर बोधन AI शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि भारत एड्यू AI स्टॅक जो आहे तो त्यांनी लॉन्च केलेला आहे. बोधन AI ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नानाफा संस्था आहे, जी IIT मद्रासच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एज्युकेशन विकसित केली आहे. इंडिया एड्यू AI स्टॅक तयार करून शिक्षणासाठी AI सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. 12वा प्रश्न आहे, डेव्हिड जे फार्बर यांचे फेब्रुवारी 2026 मध्ये निधन झालं. त्यांना कोणत्या लोकप्रिय नावाने ओळखलं जातं? तर डेव्हिड जे फार्बर जे आहे त्यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखलं जातं. तर प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ आणि ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाणारे डेव्हिड जे फार्बर यांचं वयाच्या 91 वर्षी निधन झालं. फार्बर हे संगणक शास्त्राचे अमेरिकन प्राध्यापक होते, जे प्रोग्रामिंग भाषा आणि संगणक नेटवर्किंग त्याच्यामध्ये त्यांचा प्रमुख योगदानासाठी ओळखले जाते. आजचे टेस्ट क्वेश्चन बघा. टेस्ट क्वेश्चन बघा अगोदर 20% डिस्काउंट सगळ्या कोर्सेसवर, त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट कोण आहे हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर म्युनिक सुरक्षा परिषदेची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आलेली आहे ही तुम्हाला सांगायची आहे. आणि हिवाळी ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त 9 सुवर्ण पदक जिंकणारा कोण आहे तर त्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. आणि हिवाळी ऑलिम्पिक कुठे आयोजित केले जाते हे तुम्हाला सांगायचं आहे. बाकी लेक्चर आवडला असतं लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा इथे, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 20 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन जे आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, सेशन सुरू करण्यापूर्वी आपण शिवजयंतीची ऑफर जी आहे ती कंटिन्यू ठेवलेली आहे. छत्रपती कुपन कोड आहे
ही सध्याची फी आहे बॅचची आणि त्याच्यावर डिस्काउंटेड फी इथं तुम्हाला बघायला मिळेल. ज्या नवीन बॅचेस आहेत सगळ्यांवर तुम्हाला हे डिस्काउंट मिळणार आहे. पहिला प्रश्न आहे आजच्या सेशनचा, कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 52व्या G7 शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे? तर आपल्याला फ्रान्सने आमंत्रित केलेलं आहे G7 शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी. मग आपल्याला या प्रश्नावरून काय काय प्रश्न विचारले जाऊ शकते? G7 शिखर परिषदेची आवृत्ती कितवी आहे? तर 52वी. ही परिषद कुठे भरणार आहे? तर फ्रान्समध्ये. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. आवृत्ती आणि आयोजक कोण आहे हे आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतं, म्हणजे करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. बाकी जीकेच्या दृष्टिकोनातून मग G7 मध्ये कोण कोण देश येते हे विचारलं जातं. पण जीके जे काही म्हणजे आपण इन जनरल जीके जे आहे ते आपल्याला जास्त कधी विचारलं जात नाही. पण लक्षात ठेवा G7 मध्ये युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड हे देश आहेत. आपण जर बघितलं फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना G7 शिखर परिषदेला आमंत्रित केलेलं आहे. यामध्ये जर बघितलं तर 7 देशांचा समावेश हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि फ्रान्स या वर्षीचा आयोजक आहे. महत्वाच्या समिट्स बघून घेऊया. जागतिक AI इम्पॅक्ट समिट जी आहे ती नवी दिल्ली भारतामध्ये सुरू आहे. आज तिचा शेवटचा दिवस आहे आणि ही समिट खूप चर्चेमध्ये राहिलेली आहे, तुम्हाला बाकी कारण माहितच आहे. जागतिक सरकार शिखर परिषद जी आहे ती दुबई UAE मध्ये झालेली आहे. 86वी अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकारी परिषद, जे काही पीठासीन अधिकारी असतात तर त्यांची परिषद लखनौ उत्तर प्रदेशमध्ये झालेली आहे. जागतिक आर्थिक मंचांची 56वी वार्षिक परिषद दावोस स्वित्झर्लंडमध्ये झालेली आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात होणार आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये झालेली आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद गुवाहाटीमध्ये झालेली आहे. वेमर ट्रायंगल स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये झालेली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद जी आहे 2026 ती एरेवन आर्मेनियामध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या भ्रष्टाचार विरोधी अधिवेशनातील पक्षांची 11वी परिषद जी आहे ती दोहा कतारमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेची 7वी बैठक जी आहे ती नैरोबी केनियामध्ये झालेली आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे? तर भारतातील पहिला पाण्याखालील नदी बोगदा जो आहे तर तो ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली बांधला जाणार आहे. मग आपण जर बघितलं तर हा रोड पण असणार आहे 33.7 किलोमीटरचा 4पदरी रोड आणि या रोडवर 15.79 किमीचा बोगदा आपल्याला बघायला मिळणार आहे. या प्रकल्पासाठी 18,662 कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो केला जाणार आहे. आणि आसाममधील राष्ट्रीय महामार्ग 15 ते राष्ट्रीय महामार्ग 715 दरम्यान हा रोड तयार केला जाणार आहे. तिसरा प्रश्न आहे, बीबीसी इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणी जिंकला? तर बीबीसी स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे स्मृती मानधनाने. कोणी जिंकला? स्मृती मानधनाने. तर बीबीसी स्पोर्ट वुमन ऑफ द इयर बनलेली आहे स्मृती मानधना. बीबीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर बनलेली दिव्या देशमुख. बीबीसी पॅरा स्पोर्ट वुमन ऑफ द इयर बनलेली प्रीती पाल, पॅरा ॲथलीट आहे. दिव्या देशमुखने बुद्धिबळ स्पर्धा जिंकली जागतिक, म्हणून तिला इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आणि बीबीसी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अंजली भागवत यांना देण्यात आलेला आहे, त्या नेमबाज आहेत. राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर राष्ट्रीय महामार्गाजवळ अशी झाडं लावली जाणार आहे की जे मधमाशांना आकर्षित करतील, अशा प्रकारचा कॉरिडॉर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुरू करत आहे. तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परागकणांचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिला मधमाशी कॉरिडॉर जाहीर केला आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत 2026-27 मध्ये लावल्या जाणाऱ्या 40 लाख झाडांपैकी 60% झाडं मधमाशींसाठी अनुकूल असलेल्या प्रजाती असतील, ज्यामुळे वर्षभर अमृत पुरवठा सुनिश्चित होईल आणि महामार्गाच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल. म्हणजे आपण जर बघितलं तर मधमाशा काय करत असतात, तर बरेचसे जे फुलं असतात तर ते काय करत असतात, म्हणजे नवीन बीज निर्मितीमध्ये मधमाशांचा मेन रोल असतो. तर तो रोल ओळखून आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा निर्णय घेतलेला आहे. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतातील पहिल्या खासगी क्षेत्रातील एअरबस H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम असेंब्ली लाईनचं उद्घाटन कुठे केलं? तर एअरबस H125 हेलिकॉप्टर जे आहे तर त्याच्या असेंब्ली लाईनचं उद्घाटन जे आहे ते वेमगल कर्नाटकमध्ये करण्यात आलेलं आहे. तर वेमगल कर्नाटकमध्ये कोलार नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी ही असेंब्ली लाईन जी आहे ती उभारण्यात आलेली आहे. मग याचं उद्घाटन नरेंद्र मोदीजी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेलं आहे. ही सुविधा सुरुवातीला दरवर्षी 10
H-125 हेलिकॉप्टर तयार करेल आणि देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठेतील गरजा पूर्ण करेल. पुढे जाऊया. जागतिक मानववंश शास्त्र दिन नाही, जागतिक मानववंश शास्त्र दिन 2026 ज्याला वर्ल्ड अँथ्रोपॉलॉजी डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं. तर हा कधी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला, तर हा दिवस जो आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सेलिब्रेट केला जातो. म्हणजे यावर्षी हा दिवस जो आहे तो 19 फेब्रुवारीला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर हा दिवस वंशशास्त्राच्या अनपेक्षित क्षेत्रांचा सन्मान करण्यासाठी आणि त्याबद्दल सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी समर्पित आहे. थीम आहे सेलिब्रेट, एंगेज, इन्स्पायर. आपण जर बघितलं महत्वाचे दिवस आणि त्याच्या थीम इथं बघून घेऊया. भारतीय तटरक्षक दल 50वा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट करण्यात आला? 1 फेब्रुवारी. कारण काय ते 1 फेब्रुवारी 1977 ला भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. जागतिक पाणथळ भूमी दिन 2 फेब्रुवारी. थीम आहे वेटलँड अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. जागतिक कर्करोग दिन 2026 4 फेब्रुवारी. थीम आहे युनायटेड बाय युनिक. महिला जननेंद्रियांच्या विकृतीसाठीचा शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस 6 फेब्रुवारी. थीम आहे टुवर्ड 2030 नो एंड टू FGM विदाउट सस्टेन्ड कमिटमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन जो आहे तो 9 फेब्रुवारी. थीम आहे एपिलेप्सी प्लेज. मग आपण जर बघितलं तर अपस्मारला एपिलेप्सी म्हणून ओळखलं जातं. जागतिक डाळी दिन जो आहे पल्स डे 10 फेब्रुवारी. पल्स ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स. आंतरराष्ट्रीय महिला आणि मुलींचा विज्ञान दिन 11 फेब्रुवारी. थीम आहे स्नायगरायझिंग AI, सोशल सायन्स, स्टेम अँड फायनान्स, बिल्डिंग इन्क्लुझिव्ह फ्युचर फॉर वुमन अँड गर्ल्स. जागतिक रेडिओ दिन 2026 13 फेब्रुवारी. थीम आहे रेडिओ अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. राष्ट्रीय महिला दिन 2026 13 फेब्रुवारी. सरोजिनी नायडू यांच्या 147व्या दिनी जयंतीच्या दिवशी हा सेलिब्रेट केला जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतरही बॅचेस सुरू आहे. ह्या बॅचेस घेण्याची सुवर्ण संधी खास करून 21,000 PYQ बॅच, फाउंडेशन बॅच. कारण तुम्हाला या बॅचेसवर 20% डिस्काउंट मिळते. छत्रपती कुपन कोड तुम्ही टाकायचा आहे, डिस्काउंटचा फायदा घ्यायचा. 7वा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी AI आधारित डिजिटल सहचर प्लॅटफॉर्म भारत विस्तार कुठे लॉन्च केला? तर हा लॉन्च करण्यात आला जयपूर, राजस्थानमध्ये. तर प्लॅटफॉर्मचं नाव आहे भारत विस्तार. विस्तार म्हणजे व्हर्च्युअली इंटिग्रेटेड स्टीम टू ऍक्सेस ऍग्रिकल्चरल रिसोर्सेस. शिवराज सिंग चौहान जे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे, हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना हवामान, बाजारपेठ, पीक व्यवस्थापन आणि सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी देणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बायो एशिया 2026 शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचं उद्घाटन कुठे केलं? तर बायो एशिया शिखर परिषदेचं उद्घाटन रेवंत रेड्डी यांनी हैदराबादमध्ये केलेलं आहे. तर 2 दिवसाची ही समिट आहे. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही समिट आयोजित केली जाणार आहे. टेक बायो अनलिश्ड AI ऑटोमेशन अँड द रिव्होल्युशनरी चेंजेस इन लाईफ सायन्स अशी याची थीम आहे. 9वा प्रश्न आहे. सलग दुसऱ्यांदा कोणाला प्रतिष्ठित बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025-26 ने सन्मानित करण्यात आले? तर बेलिंडा क्लार्क पुरस्कार जो आहे तो एनाबेला सदरलँड यांना देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियातील महिलांसाठीचा हा वार्षिक सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, सर्वोच्च पुरस्कार आहे. 12 महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो, जो एनाबेला सदरलँडला देण्यात आला. ऑलराऊंडर खेळाडू आहे. पुढील प्रश्न आहे. राफेल विमानात वापरल्या जाणाऱ्या हॅमर या अचूक मार्गदर्शित शस्त्राच्या स्वदेशी उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर हॅमर मिसाईल जे आहे तर त्यासाठी आपण आणि फ्रान्समध्ये, आपल्या देशात आणि फ्रान्समध्ये करार झालेला आहे, ॲग्रीमेंट झालेला आहे. हे मिसाईल आता आपण भारतात निर्माण करणार आहोत. तर हॅमरचं पूर्ण नाव आहे हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. असा हॅमरचा फुल फॉर्म आहे. या अंतर्गत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि फ्रान्सिस सॅफ्रॉन नावाची कंपनी जी आहे ती हॅमर मिसाईल जी आहे तयार करणार आहे. भारतात राफेल लढाऊ विमानात हॅमर नावाचं क्षेपणास्त्र वापरलं जातं. त्याची मारक क्षमता 60 ते 70 किलोमीटरची आहे. 11वा प्रश्न आहे. T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण बनला? तर तो बनला राशिद खान. म्हणजे सगळ्या आपण जर बघितलं सगळ्या टुर्नामेंटचा इथे विचार केला जातोय. IPL म्हणा किंवा अफगाणिस्तानकडून खेळताना म्हणा किंवा बिग बॅश लीग म्हणा, या सगळ्यांचा विचार केला जातोय, जिथं त्याने 518 सामने खेळले आणि एकूण 700 विकेट घेतलेला आहे. 12वा प्रश्न आहे. भारत मंडपम येथे झालेल्या इंडिया AI समिट मध्ये सही आणि बोध हे 2 प्रमुख राष्ट्रीय उपक्रम कोणी सुरू केले?
तर सही उपक्रम आणि बोध उपक्रम जे आहे ते जे.पी. नड्डा यांनी सुरू केलेले आहे AI समिटच्या दरम्यान. सहीचा फुल फॉर्म आहे स्ट्रॅटर्जी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थ केअर फॉर इंडिया आणि बोधचा फुल फॉर्म आहे बेंचमार्किंग ओपन डेटा प्लॅटफॉर्म फॉर हेल्थ AI. तर हे त्यांचे फुल फॉर्म आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित, नैतिक आणि समावेशक वापराला प्रोत्साहन देणे. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथे संपलेलं आहे. सेशन लाईक करा आणि या क्वेश्चनचं उत्तर द्या. 52वी G7 शिखर परिषद जी आहे तर ती कुठे होणार आहे, भारताला कुठे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. हे जे एअरबस H125 हेलिकॉप्टरची असेंब्ली लाईन जी आहे तर ती कुठे सुरू करण्यात आलेली आहे आणि ट्विन ट्यूब रोड आणि रेल्वे बोगदा जो नदीखाली असणार आहे तर तो कुठं बांधला जाणार आहे, कोणत्या नदीखाली बांधला जाणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ऑफरचा फायदा घ्यायला विसरू नका. बघा शिवजयंतीच्या निमित्ताने आपण ही 20% ऑफ जी आहे ती ऑफर आपल्या ॲपवर ठेवलेली आहे. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण 21 फेब्रुवारी 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. सुरू करूया मग लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपल्या नवीन बॅचेस आहे. यामध्ये जिओग्राफी हा तुमचा विषय जो आहे तो सुरू झालेला आहे. एक विषय जवळपास आता अर्धा झालेला आहे. तर ॲडमिशन घ्यायचं असेल तर या दोन्ही बॅचेस नवीन आहे, राज्यसेवा कंबाईन. तर या बॅचेसमध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर प्लस नोट्सचा समावेश बघायला मिळणार आहे. आजच्या सेशनचा पहिला क्वेश्चन आहे, तिबेटी नववर्ष लोसार महोत्सव कुठे साजरा केला जातो. तर तिबेटी जो काही लोसार महोत्सव आहे, नववर्षाचा महोत्सव, हा हिमाचल प्रदेश, लेह लडाख, गंगटोक सिक्कीम, अरुणाचल प्रदेश इत्यादी ठिकाणी जो आहे सेलिब्रेट केला जातो. बघा या 15 दिवसाच्या उत्सवात पारंपरिक नृत्य जसं की आपण जर बघितलं वेगवेगळे जमाती असतात, मेंबा वगैरे, तर त्यांचे नृत्य असतात, संगीत असते, भव्य मेजवानी असते. हा उत्सव चांगल्यावर वाईटाचा विजय आणि जे काही कापणीला पिकं येतात तर त्याच्या प्रतीकासाठी हा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. बौद्ध धर्माचा उत्सव आहे लोसार उत्सव. तर तिबेट आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये हा सेलिब्रेट केला जातो. मित्रांनो महत्वाचे उत्सव आणि राज्य बघूया. समक्का सरलम्मा जत्रा उत्सव तेलंगणाचा आहे. जेलिकट्टू तमिळनाडूचा आहे. बांगुरुंबा हा आसामचा आहे. बस्तर पांडम छत्तीसगडचा आहे. मकर विलक्कू केरळचा आहे. बोडो महोत्सव हिमाचल प्रदेश. स्पिटुक गुस्टर फेस्टिवल लडाखचा आहे. नागोबा जत्रा तेलंगणाचा आहे. रुसोमा ऑरेंज फेस्टिवल कोहिमा नागालँडचा आहे. सोमनाथ स्वाभिमान महोत्सव गुजरातचा आहे. पोंगल उत्सव तमिळनाडूचा आहे. रोंगाली बिहू हा आसामचा आहे. नुआखाई महोत्सव ओडिशा. फुलदेई महोत्सव उत्तराखंड. नोगल चकोब्बा महोत्सव जो आहे तो मणिपूरचा आहे. लोंगटे अरुणाचल प्रदेश. थाईपुसम तमिळनाडू. सीमालू महोत्सव आसाम. कागद नृत्य सिक्कीम. मकर विलक महोत्सव केरळ. फ्लेमिंगो महोत्सव आंध्र प्रदेश आणि हेरत पोस्ट महोत्सव जो आहे तो जम्मू काश्मीरचा आहे. बाकी महाराष्ट्राचा उत्सव तुम्हाला माहितीच असेल, गुढीपाडवा नववर्षाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, सेलिब्रेट केलं जातं. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने टायडल फ्लोडिंग ही राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे. तर फ्लोड म्हणजे पूर येणं. तर आपण जर बघितलं तर भरती ओहोटीमुळे जे काही पूर येत असतो, बघा भरती आली की पाणी वाढतं, ओहोटी आली की पाणी जे आहे ते मागं जातं समुद्राचं. मग आपण जर बघितलं भरती ओहोटीमुळे काय होतं, कधी कधी खूप जास्त प्रमाणात भरती आली की किनाऱ्यावरचं नुकसान होतं. मग आपण जर बघितलं तर त्याला राज्य आपत्ती जी आहे ती केरळ राज्य सरकारने घोषित केलेलं आहे. तर केरळ हे भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे ज्याने भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे. तर समुद्राच्या पातळीमध्ये जर वाढ झाली तर किनारी भागामध्ये काय होतं, नुकसान होतं. आणि मग त्या झालेल्या नुकसानामुळे जे काही पीडित लोक असतात त्यांना मदत करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी जो आहे तर त्याचं सुद्धा इथं स्थापना करण्यात आलेली आहे. तिसरा प्रश्न, 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. आफ्रिकन युनियन शिखर परिषद 39वी इथिओपियामध्ये आयोजित करण्यात आलेली. आफ्रिकन युनियन जो आहे तो G20चा पार्ट बनलेला आहे. आता G20 जी आहे G21 झालेली आहे, ज्यामध्ये 2 संस्था आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन आणि 19 देशांचा समावेश आहे. G20 असा गट आहे ज्याला मुख्यालय नाहीये. आफ्रिकन युनियन जो आहे त्याचं मुख्यालय इथिओपियामध्येच आहे आणि 39वी शिखर परिषद इथिओपियामध्येच झालेली आहे. इथिओपियाची राजधानी जी आहे आदिस अबाबा, तिथं ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे अध्यक्ष बुरुंडीचे राष्ट्रपती एव्हरेस्टे नदाय शिमिन तर यांनी या परिषदेचा अध्यक्ष म्हणून
यांची या परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. थीम आहे ॲश्युरिंग सस्टेनेबल वॉटर अवेलेबिलिटी अँड सस्टेनेबल सॅनिटायझेशन सिस्टम टू अचीव द गोल्स ऑफ अजेंडा 2063. पुढे जाऊया. चौथा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये चहा जमातींसाठी 3% कोटा मंजूर केला आहे? तर चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी सरकारी नोकरीमध्ये 3% आरक्षण जे आहे ते आसाम सरकारने डिक्लेअर केलं आहे. हे क्लास 1 क्लास 2 च्या पदांसाठी सुद्धा लागू असणार आहे. पाचवा प्रश्न आहे पुरुष टी20 विश्वचषक 2026 मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे? तर क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे, तुम्हाला माहित असेल. यामध्ये सगळ्यात तरुण खेळाडू ज्याने टी20 विश्वचषक मध्ये शतक केलेला आहे तो बनलेला युवराज समरा, ज्याचं वय अवघं फक्त 19 वर्ष आहे. 19 वर्षाचा युवराज समरा, त्याचा संघ जो आहे तो आहे कॅनडाचा खेळाडू आहे. तर त्याने टी20 विश्वचषकामध्ये शतक केलेलं आहे आणि तो हे शतक करणारा सगळ्यात तरुण खेळाडू जो आहे तो बनलेला आहे. 19 वर्ष आणि 141 दिवसाचा हा खेळाडू आहे फक्त. सहावा प्रश्न आहे फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी वज्रघाट हा एकात्मिक अग्निशक्ती युद्धाभ्यास सराव आयोजित केला? तर आपण जर बघितलं तर वज्रघाट हा सैन्याने आयोजित केलेला एक युद्ध सराव होता जो जैसलमेर राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये K9 ज्या काही तोफा आहेत तर त्यांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. या तोफांना मोठ्या प्रमाणावर टेस्ट करण्यात आलेला आहे. तर भारतीय लष्कराने जैसलमेर मधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे वज्रघाट नावाचा लष्करी सराव आयोजित केलेला आहे. यामध्ये K9 वज्र स्वयंचलित तोफखाना प्रणालीचं इथं समजून घ्या शक्ती प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. हा सराव व्हाईट टायगर डिव्हिजनच्या नेतृत्वाखाली केला गेलेला आहे. मित्रांनो, आपल्या ह्या ऑनलाईन बॅच आहे धुरंधर बॅच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, राज्यसेवा फाउंडेशन बॅच प्री मेन्स इंटरव्ह्यू साठी, कंबाईन फाउंडेशन बॅच प्री मेन्स इंटरव्ह्यू साठी, 21,000 PYQ बॅच. MPSCचे आतापर्यंत सगळे प्रश्न या बॅच मध्ये कव्हर होऊन जातात. त्यानंतर जर बघितलं तर आपल्या नोट्स पॅक ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲपवर बघायला मिळेल. कुपन कोड यूज करायचे CJ लाईव्ह, तुम्हाला 10% डिस्काउंट फी मध्ये मिळून जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढे जाऊया. सातवा प्रश्न महत्वाचा आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भारतातील पहिलं AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल लॉन्च केलं आहे? तर CM श्री स्कूल लॉन्च कोणी केलं? तर दिल्ली सरकारने हे लॉन्च केलेलं आहे. आपण जर बघितलं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सरोजनी नगर मधील CM श्री स्कूलचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आता हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत दिल्ली सरकार काय करणार आहे, दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये 7,000 ज्या काही रूम्स आहे वर्ग खोले आहे तर त्या 31 मार्च 2026 पर्यंत डिजिटल करणार आहे. म्हणजे ज्यामध्ये डिजिटल बोर्ड वगैरे असेल, तुम्हाला हा जो बोर्ड बघायला मिळतोय तसे बोर्ड वगैरे आपल्याला बघायला मिळतील. आठवा प्रश्न आहे जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी कोणत्या राज्याने भारताची पहिली ग्राफीन पॉलिसी सुरू केली आहे? तर केरळ सरकारने जागतिक तंत्रज्ञानाचं केंद्र बनवण्यासाठी ग्राफीन पॉलिसी सुरू केली आहे. ग्राफीन काय आहे तर कार्बनचा एक थर आहे जो स्टीलपेक्षा मजबूत असतो आणि तांब्यापेक्षा चांगला विद्युत वाहक असतो. तर केरळ सरकारने भारतातील पहिली व्यापक ग्राफीन धोरण सुरू केलं आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश एक राज्याला ग्राफीन संशोधन विकास आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करायचं आहे आणि ज्यासाठी केरळमधील पलक्कड येथे एक औद्योगिक केंद्र स्थापन करण्याची योजना आहे. केंद्र उद्यान स्थापन करण्याची योजना आहे. पुढे जाऊया. नववा प्रश्न कोणत्या देशाने मेटा मालकीचे मेसेंजिंग ऍप व्हॉट्सअपला पूर्णपणे ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे? तर व्हॉट्सअप ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे रशियाने. तर रशियाचं स्वतःचं एक ऍप आहे मॅक्स, तर त्यावर लोकांना स्विच करण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअपला काय केलेलं आहे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल. युरोप आशिया दोन्ही खंडामध्ये रशिया येतो. पंतप्रधान आहे मिखाईल मिशिस्टिन आणि राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन. 10वा प्रश्न आहे भारताच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी कोणत्या संस्थेने भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केला आहे? तर भव्य भारत भूषण पुरस्कार सुरू केलेला आहे ईशा फाउंडेशनने. कोणी? ईशा फाउंडेशनने. मग यामध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या माध्यमातून हे पुरस्कार जे आहे ते वितरित करण्यात आलेले आहे. हे जे काही सद्गुरू आहे तर यांचंच आहे हे ईशा फाउंडेशन. मग या अंतर्गत कुणाकुणाला कोणता पुरस्कार देण्यात आला तर आपण जर बघितलं तर अवकाश संशोधनासाठी नंबी नारायण आणि AS किरण कुमार यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर कला क्षेत्रामध्ये अला मेरवल्ली आणि N राजम यांना पुरस्कार देण्यात आलेले. साहित्य क्षेत्रासाठी विक्रम संपत आणि क्रीडा क्षेत्रासाठी सायना नेहवाल आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान सेवेसाठी भारतीय सशस्त्र दलाला पुरस्कार देण्यात आलेले आहे.
11वा प्रश्न आहे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने कोणत्या ठिकाणी प्रस्तावित 81,000 कोटी रुपयाच्या इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलला मान्यता दिली? तर बघा, इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल जिथं कंटेनरची हाताळणी केली जाईल असं जे टर्मिनल आहे, तर ते आपण अंदमान निकोबार बेटावर जे ग्रेट निकोबार बेट आहे त्या ठिकाणी बनवत आहोत आणि त्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काय केलेले आहे, मान्यता दिलेली आहे. बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण जे आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे, हे खूप महत्वाचं आहे. हे काय करतं, काही प्रकरणाला मान्यता देतं, काही प्रकारांना मान्यता देत नाही. जसं की पुण्याच्या जवळ लवासा सिटी बनत होती, तर त्याला मान्यता यांनी नाकारली होती पर्यावरणाचं नुकसान होईल म्हणून, आणि ती सिटी आता बंद पडलेली आहे. तर मोस्ट ऑफ द प्रोजेक्टला जर मान्यता मिळाली तर ते कंटिन्यू होतात, नाही मिळाली तर ते बंद होऊन जातात. तर 166 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या या प्रकल्पाचं उद्दिष्ट जगातील सर्वात मोठ्या मालवाहू जहाजांना हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल विकसित करणं हे आहे. पुढे जाऊया 12वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कोणते वर्ष भारत फ्रान्स नवोन्मेषण वर्ष म्हणून घोषित केलं आहे? तर भारत फ्रान्स इनोव्हेशन इयर जे आहे ते बनलेलं आहे 2026. कोणतं बनलेलं? 2026. दोन्ही देश तंत्रज्ञान, स्टार्टअप, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी या दोन्ही देशांनी ही घोषणा केलेली आहे. टेस्ट क्वेश्चन आहे बघा, टायडल फ्लोडिंगला कोणी राज्य आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचबरोबर AI आधारित शिक्षण मॉडेल CM श्री स्कूल कोणी लॉन्च केलं आहे? आणि 39वे आफ्रिकन युनियन शिखर परिषद जे आहे ते कुठे आयोजित करण्यात आलं होतं? हे आजचे टेस्ट क्वेश्चन. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आपण शॉर्ट आणि स्वीट ठेवतोय जेणेकरून कमी वेळेत तुमचं रेग्युलर रिव्हिजन होत राहावं, तुमच्या कानावर गोष्टी पडत राहाव्या. पण हे लेक्चर तुम्ही एकदा बघून चालणार नाहीये. म्हणजे आज तुम्ही एकदा बघितलं की तुम्हाला एक आठवड्यात एकदा पूर्ण रिव्हिजन मारायची सगळ्या सेशनला, तसं मी एकच व्हिडिओ बनवून टाकतो. पण याला रिवाइज करत चला, कारण 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे. स्पीड वाढून जरी बघितला तर एक 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ असतो. स्पीड वाढून बघितला तर एक 7 ते 8 मिनिटात तुमचं पूर्ण कव्हर होऊन जातं. मग एवढे तर आपण देऊ शकतो जर आपल्याला मार्क परीक्षेमध्ये मिळवायचे असेल तर. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.